ह्या भागामध्ये आम्ही आमचं खुपणं तुमच्यासमोर मांडत असतो आणि त्यामध्ये आपण साबळेंपासून सुरुवात करूया. एकांत प्रिय स्वभावामुळे जितकं तुम्ही प्रसिद्धीच्या झोतामध्ये यायला हवं होतं तितकं तुम्ही आलेला नाही आहात आणि क्षमतेचा पूर्ण वापर करून आपलं यश तुम्ही संपादन करण्याचा तेवढा प्रयत्न केला नाही, स्ट्रगल फार केला नाही असं लोकांना खुपतं. स्ट्रगल खूप केलाय. म्हणजे खरं सांगायचं म्हणजे एक फार मोठा गैरसमज असतो लोकांचा की ज्यांनी पाऊलवाट निर्माण केलेली, महामार्ग निर्माण केलेला आहे, त्यांच्या मुलांना त्या मार्गावरून चालताना अगदी सहज चालता येईल असं नाही होत. उलट त्यांचा मार्ग फार खडतर असतो त्या मुलांचा, कारण त्यांना प्रूव्ह करायचं असतं की तुम्ही इतक्या दमदारपणे पाऊल टाकू शकता की नाही. आणि हे प्रूव्ह करण्यामध्ये आमचा बराचसा काळ प्रूव्ह करण्यामध्ये जातो. आणि खऱ्या अर्थानं त्या वलयाचं ते वलय ते राहणारच, त्याला कोणी बाजूला करू शकत नाही. पण त्या वलयाच्या तेवढ्या मोठ्या प्रकाशात आपला एवढीसा जरी मेणबत्तीचा प्रकाश दिसावा इतकं आपल्याला कष्ट करावे लागतात आणि यासाठी आपल्याला खूप धडपड करावी लागते. शाहीर साबळेंच्या लोकधारामधून अनेक नवीन टॅलेंटना जगासमोर आणलं गेलं, खूप लोकांना त्यातून संधी मिळाली, पण त्यांचा मुलगा मात्र त्याचा फायदा घेऊ शकला नाही. नाही, कसं असतं की त्याला लिमिटेशन्स येतात. थोडंसं एक दडपण राहतं की आपण असं काही करायला गेलो समजा तर कुठे आपला अपमान होईल का, कुठे आपलं त्यांच्या दृष्टीने त्यांच्याबरोबर कंपॅरिझन करून आपल्याला दुय्यम वागणूक मिळेल का, हे कुठेतरी एक न्यूनगंड निर्माण होतो. आणि तो न्यूनगंड थोडासा आपल्याला धाडस करताना 10 वेळा विचार करायला होतो. दुसरा माणूस कसा असतो, मिळालं तर मिळालं, नाही मिळालं तर नाही मिळालं, आपला काय फरक पडतोय. अशा पद्धतीने तो बेधडकपणे करू शकतो. कारण पहिल्या काळामध्ये जेव्हा माझी चालतुरू आलं त्याच्या मागची एक मोठं एक गणित सांगतो तुला काय घडलं ते, की त्या काळामध्ये बाबांचं एक कुठलं तरी गाणं रेकॉर्ड होणार होतं म्हणून श्रीनिवास खळे साहेब आमच्या घरी आले. तर बाबा कुठल्या तरी निमित्ताने कोणातरी बोलायला बाहेर गेले आणि मी श्रीनिवास खळेंना गाठलं आणि त्यावेळेला मी 2-4 चाली केल्या होत्या. त्याच्या चाल तुरू मनाच्या झुंजीत होतं. मी म्हटलं काका मला पण संगीतकार व्हायचे. इतका पोरकटपणा होता तो. आता मला त्याचं हसू येतं, कारण ते अडाणीपणातलं धाडस होतं. त्यावेळेला मला ते बाबांचं मोठेपण वगैरे काय आलं नाही. मला एकच एम होतं की माझा ही गाणी 2 रेकॉर्ड व्हावीत. आणि मी त्यांच्याकडे ते बोलल्यानंतर ती गाणी त्यांना चाली योगायोगाने आवडली आणि ती गाणी झाली. पण म्हणण्याचा मुद्दा, पण जेव्हा मुंबईत आलो आणि बाबांचं वलय प्रत्यक्ष अनुभवायला लागलो, जेव्हा मी सांगितलं मी बाहेर गावी होतो, तेव्हा मात्र दडपण वाढत गेलं की मला त्यांच्या नावाला कुठे बट्टा न लागता वाटचाल केली पाहिजे. आणि मग ह्याच्यात कुठेतरी आमची गती कमी पडते. आणि हे अनेक नामवंत कलावंतांच्या मुलांच्या बाबतीत बऱ्याच वेळा घडलेलं आहे. साबळे हे आडनाव म्हणजे त्यावेळेला अक्षरशः सरकार हलवणारं आडनाव. आंधळ दळतंय नाटक आणि त्याच्यामधनं अक्षरशः म्हणजे मराठी माणसाला जाग आणली त्या नाटकाने. बरोबर. पण आता मात्र तसं काही तो आवाज, तो दमदार, तो दम राहिला नाही का? आता काय झालं नाही. आता एक तर बाबांच्या संदर्भात विचाराल तर बाबांचं आता खूप वय झालं. नाही, बाबांचं मी साबळे आडनाव आणि मी मार्गाच वेगळा पकडल्यामुळे, माझा एक संगीतकार हा एक मार्ग पकडल्यामुळे, त्याच्याशी एकनिष्ठ राहिल्यामुळे हा जो एक प्रेझेंटेशनचा जो प्रकार आहे तो माझ्याकडे कमी. स्टेजवर जाऊन हातवारे करून भाषण करणं किंवा हातवारे करून सादरीकरण करणं ठीक आहे, गाणी म्हणणं, लोकगीतं म्हणणं, माझी गाणी सादर करणं इथपर्यंत मी बिंदास असतो. पण जे लोकांना शिकवणं जास्त, लोकांना घडवणं जास्त, प्रबोधन करणं हे ते आगळंच हे असतं ते, तर ते माझ्यात नाही. आणि ते उसणं बळ आणता येत नाही, कुणाची तरी कॉपी करून आणता येत नाही. आणि कुणाची कॉपी करून आणलं तर ते पचत नाही लोकांना. रघुनंदनजी, आता तुमच्या विषयीच्या लोकांच्या खुपण्याकडे येऊया. नाटकाची एवढी समृद्ध परंपरा घरात असताना देखील तुम्ही नाटकाकडे खूप उशिरा वळलात आणि एका नाटकानंतर आता पुढचं नाटक देखील करायला खूप वेळ लावताय. ही गोष्ट थोडी लोकांना खुपते. सर्वस्वी मी याच्यात दोषी नाहीये, कारण दुसरं नाटकही यायला पाहिजे. चांगली संहिता ज्याच्यामध्ये गाण्यासाठी काही संधी असेल, उगीच कुठेतरी म्युझिक घालून काही उपयोग नाहीये. ते व्यवस्थित विचारपूर्वक आलं पाहिजे. आणि दुसरं म्हणजे माझा मेन उद्दिष्ट मी गायक ह्या दृष्टिकोनातूनच बघतो, म्हणून मी काही त्याच्यासाठी फार मोठा प्रयत्न करत नाही की मला संगीतकार. पण ओघाने आलं, मी केलं. चित्रपटात मी गायलो, अल्बम मध्ये गायलो. त्यामुळे असं नाटक आलं तर मी नक्की विचार करेन. आणि पूर्वीसारखं गाणं, जसं आता ज्या शास्त्रीय संगीताची एक त्याला झाक आहे
अशा पद्धतीची गाणी मला नक्की करायला आवडतील, पण तसं प्रपोजल आलं पाहिजे, काहीतरी वैचारिक काहीतरी चांगली गोष्ट आली पाहिजे तरच. पुढचं लोकांचं हे देखील खूपणं आहे की तुम्ही अवघा रंग एकची झाला यासारख्या नाटकामधनं ज्यावेळेला संगीतकार म्हणून स्वतःला सिद्ध केलेलं आहे आणि तुमचे संगीतकार रघुनंदन पणशीकरांचे खूप चाहते आहेत, असं असताना देखील तुम्ही संगीतकाराकडे दुर्लक्ष करता, असं एक लोकांचं खूपणं आहे. नाही, मी अजिबात सुरांच्याकडे अजिबात मी दुर्लक्ष करणं शक्यच नाही, कारण मी सदैव संगीताच्या चिंतनातच असतो. त्यामुळे जेव्हा तुम्ही बघाल तेव्हा मी गाण्यातच असेन. त्यामुळे त्या लोकांना असं सांगता येईल की लवकरच संगीतकार रघुनंदन पणशीकरांचा अजून काहीतरी नक्की येईल. नक्की, पण जे संगीतकार रघुनंदन म्हणून मी अल्बम वेगळे केले, डिव्होशनल अमुक तमुक, ते माझी आहेत चालू काही काही. टाइम्स म्युझिक तर्फे आलेलं आहे, असे काही मी केले. नाटकाचं तसं यायला पाहिजे चांगलं नाटक, आणि माझी इच्छा आहे, मी करीन. अरे वा. शास्त्रीय संगीतातील माणसाचं त्याच्या संगीतावर पहिलं प्रेम असतं आणि बायकोवर दुसरं असतं, असं बायकांची अशी तक्रार असते. तुमच्या बायकोची अशी तक्रार आहे का नाही? काय असणार आहे, पण तिने काही दाखवली नसेल तशी मला, कारण ती सुद्धा चांगल्या पद्धतीने गाणं शिकलेली आहे 5-7 वर्ष. त्यामुळे तिला हे माहिती, तिचंही कदाचित पहिलं प्रेम गाणंच असावं. अरे वा. चतुर उत्तर दिलेलं आहे. हे असं असण्याची शक्यता आहे, त्यामुळे तिने जाणून दिलं. पण मला जाणवतं की गाणं आपण ज्याला म्हणतो की चालू असताना की गाण्या आयदर बाहेर काहीतरी असतो आम्ही, किंवा मुलांना शिकवणं, किंवा ह्या काही नवीन प्रोजेक्टवरती काम चालणं, आणि अशामध्ये जरा दुर्लक्ष होणं हे साहजिक आहे. आणि हा असा विचार मनात येत असणार आहे, कारण कधी कधी ती चिडलेली दिसते थोडी. खूप छान तुमच्यावरती केलेल्या आरोपांचा तुम्ही समाचार चांगल्या पद्धतीने घेतलात. आणि आता वेळ झालेली आहे ती तुम्हाच लोकांना एक गाणं ऐकवायची. हे गाणं असतं पॅरडी सॉन्ग. तुझी चाल रे मधुर सूर ओठावर फेर जणू कान्हाची रे वाजे मुरली, तुझ्या गीतांची बरसात युवा स्पंदनांचा भास जणू राधा ही मोहरली. गेला कुठे तुझा ध्यास हा, थांबला मध्ये का प्रवास हा, अजूनही तुझ्यात तो जोश रे, सुरांची कर बरसात रे. तू गीत रच आता स्वर साज दे मनाचा, थरथरू दे ही तरुणाई, तुझ्या गीतांची बरसात युवा स्पंदनांचा भास जणू तरुण ही मोहरती. तुझी चाल रे मधुर सूर ओठावर फेर जणू कान्हाची रवाजे मुरली, तुझ्या गीतांची बरसात युवा स्पंदनांचा भास जणू राधा हे मोहरली. सगळा सार आला आत्ताच्या माझ्या आतापर्यंत मी जी मुलाखत दिली ते एका गाण्यात आली आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. आता एक न्यूज तुम्हाला सांगतो लोक की दरवेळेचं गाणं जे असतं ते अरविंद जगताप लिहितात, परंतु आजचं गाणं हे आमचे दिग्दर्शक स्वयं खुद्द दस्तूर खुद्द सचिन गोस्वामी यांनी हे गाणं लिहिलेलं होतं. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे.